आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजित यांची गणेश आचवल यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मित्रांनो, इतकी सुंदर धून ऐकल्यानंतर मनाला प्रश्न पडला असेल की आज नेमकं आपल्या भेटीला कोण आले. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मित्रांनो, संगीत क्षेत्रातील काही जोड्या अशा असतात की तरुणाईच्या टप्प्यावर एकत्र येऊन ते मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करू लागतात. संगीतकारांची ती जोडी सध्या काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 10 वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या काळात या संगीतकार जोडीनं अनेक प्रोजेक्ट केले. मग कधी ऐतिहासिक चित्रपट असतील, कधी रियालिटी शो असतील, तर कधी मालिका असतील. त्या जोडीचं काम ऐकताना आपल्याला कधीच थोडं तुझं थोडं माझं असं म्हणावंसं वाटलं नाही, कारण म्हणावंसं वाटलं तुझेच मी गीत गात आहे. अशीच संगीत कलेच्या प्रेमाची गोष्ट उलगडण्यासाठी आज आपल्या भेटीला आली आहे संगीत क्षेत्रातली सुप्रसिद्ध जोडी अविनाश आणि विश्वजित, अर्थात अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी. मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि आत्ता जी सुंदर धून आपण ऐकली ती सादर केली होती संगीतकार अविनाश चंद्रचूड यांनी. नमस्कार अविनाश. नमस्कार विश्वजित. नमस्कार. सर्वप्रथम प्रश्न विचारावासा वाटतो की आकाशवाणीच्या वास्तूशी तुमच्या दोघांचंही नातं अतिशय सुंदर पद्धतीने जोडलं गेलेलं आहे. मला अविनाश पासून सुरुवात करावीशी वाटते की तुझा पुणे आकाशवाणी केंद्राशी कधी परिचय झाला? सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांना अविनाश विश्वजितचा खूप खूप नमस्कार. आज आकाशवाणीच्या बिल्डिंगमध्ये मी आणि विश्वजित आम्ही येत असताना असं होतं ना की आपलं आयुष्य रिवाइंड होतं आणि आपण खूप मागे जातो. तसं आज माझं थोडंसं झालं, कारण की मी कॉलेजमध्ये असताना म्युझिक अरेंजमेंटची जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझं असं पहिलंच असं रेकॉर्डिंग असेल, एक 2-3 रेकॉर्डिंगचा फार तर फार मला अनुभव असेल. आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये एक रेकॉर्डिंग करण्यासाठी मला बोलवलं होतं त्यावेळेला. आणि तो किस्सा इतका गमतीदार आहे आणि आपल्या आयुष्यात असे पहिलं प्रेम जसं असतं ना, तसे काही पहिली रेकॉर्डिंग्स आणि पहिल्या गोष्टी असतात त्या कधी विसरल्या जात नाहीत. तसा तो रेकॉर्डिंगचा एक किस्सा मला आज गणेशजी सांगावासा वाटतो. हो, नक्की. की मी जेव्हा गेलो तेव्हा ते जे कंपोजर होते त्यांनी मला गाणं आधीच सांगितलं होतं, पण वाद्य काय असणार आहेत हे काही माहिती नव्हतं. मी स्वतः सिंथेसायझर वादक आहे, तर माझं वाद्य घेऊन मी गेलो होतो. युजली अरेंजमेंटसाठी गिटार असतं, व्हायब्रोफोन अशी वाद्य असतात. एक तबलजी मला दिसले आणि 2 लोक बाजूला बसली होती. ही लोक काय करणार त्याचा मला काहीही अंदाज नव्हता. त्यातलं एक जलतरंग वादक होते आणि एक चेलो प्लेअर होते. ही दोन्ही वाद्य माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितलेली होती. आणि आता ह्या वाद्यांना घेऊन काहीतरी अरेंजमेंट करायची आहे. मला म्हटलं अहो गिटार कुठे आहे, बाकीची वाद्य कुठे आहेत? ते म्हणले नाही, तुम्हाला आज हीच 2 वाद्य दिलेली आहेत, चेलो आणि जलतरंग. आणि आमचे तबलजी जरा अग्रेसिव्ह होते, त्यामुळे त्यांची थोडीशी भांडणं वगैरे व्हायची जलतरंगवाल्यांची. असं पण चाललं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मी जरा स्ट्रेसमध्ये की अरे हे कसं काय होणार रेकॉर्डिंग. पण मी नोटेशन लिहू शकायचो पियानोचं. मग मी ते जे चेलो प्लेअर होते त्यांना मी स्कोर लिहून दिला, मला असं वाटतं आपण असा पीस करू तसा. आणि ही वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. आणि मग त्या चेलोवरती ती ट्यून वाजायला लागली, जलतरंगवरती पीस जनरेट झाला, कीबोर्डच्या कॉर्ड झाल्या, तबला आला आणि एक वेगळाच साऊंड जनरेट झाला. कधी कधी काय होतं ना की आपण एक वेगळंच काहीतरी करायचा प्रयत्न करतो पण ते जमत नाही, पण ते अशा निमित्ताने आपण या वाद्यांना घेऊन सुद्धा एक वेगळी अरेंजमेंट करू शकतो. ही माझी ओळख मला पहिल्यांदा आकाशवाणीच्या त्या रेकॉर्डिंग मध्ये झाली. वा अविनाश, तुम्ही आता हा किस्सा सांगितलाच, पण विश्वजितलाही मला विचारायचंय. माझी म्हणजे एक म्युझिशियन म्हणून सुरुवात
ही खरं तर स्टुडिओमधनंच झालेली होती. बर. मला काही असं शोमध्ये कीबोर्ड वगैरे वाजवता यायचं नाही आणि मला त्याची फारसं आवडही नव्हती. मला जे काही करायचं होतं ते मला पहिलं माझ्या स्टुडिओत माझं गाणं रेकॉर्ड करायचं. ह्याच नोटवरनं मी आलो आणि त्याच्यावरनं सुरुवात केली होती मी. आणि त्यावेळेला कसं व्हायचं की स्टुडिओ पुण्यात एवढं काम तेवढं नसायचं, तर त्यामुळे मी मग रेकॉर्डिंग पण करतो, अरेंजमेंट पण करतो, असे बरेच गोष्टी स्वतःपाशी जमवून ठेवल्या त्या शिकून बघून की आता हे आपल्याला जमेल. आणि त्यामुळे व्हायला काय लागलं की पुण्यातल्या बऱ्याच स्टुडिओमध्ये मला फ्रीलान्स रेकॉर्डिस्ट म्हणून बोलवायचे. बर. तर आमच्या वृषालीताई पटवर्धन म्हणून होत्या आकाशवाणीवरती, त्या निवेदन वगैरे करायच्या पुण्यात. तर त्यांचा एक दिवशी मला फोन आला की अरे आकाशवाणीमध्ये एक रेकॉर्डिंग आहे, तर त्यांना एक रेकॉर्डिस्ट कोणी असेल तर मदत हवी आहे त्यांना. मी म्हटलं चालेल, मी येतो. आणि एक क्लासिकलचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यावेळेला तिथे स्पूलची सिस्टीम होती. म्हणजे अॅनालॉग, आता आजच्या जनरेशनला हे कितपत कळेल मला माहिती नाही, पण त्यावेळेला असं मोठं स्पूल फिरायचं आणि त्याच्यावरनं रेकॉर्ड व्हायचं. आणि त्यावेळेला मल्टी ट्रॅक सिस्टीम होती, एक 4 ट्रॅकवरती मला वाटतं ते रेकॉर्डिंग व्हायचं, इफ आय एम करेक्ट. तर त्याच्यानंतर मी तिथे गेलो आणि मी बुचकळ्यात, कारण मला हे नवीनच होतं अॅनालॉग रेकॉर्डिंग. कारण मी जिथे सुरुवात केली तेच मुळात प्रोटूल्स नावाच्या सॉफ्टवेअरवरती केली आणि मला हे जमतच, मला घाम फुटला होता. म्हटलं आता हे काय कसं करायचं मला माहिती नाही. मी साऊंड बॅलन्स वगैरे ऐकला त्यांचा. आमचा एक ग्रुप होता ज्यांचं क्लासिकलचं रेकॉर्डिंग होतं तिथे, आणि मी म्हटलं बिंदास करूया. आणि तिथे जो हाय टेप असतो त्याच्यावरती ते ट्रॅकचं इंडिकेशन असतं की कुठल्या ट्रॅकवरती काय रेकॉर्ड होतं आणि सिग्नल दिसत होते. आणि इतकी गडबड झाली त्या रेकॉर्डिंगला की हे रेकॉर्ड केलं तर ते जायचं, हार्मोनियम उडायची, कारण ऍट अ टाइम सगळं रेकॉर्ड व्हायचं ना. बरोबर. तर हार्मोनियमचा ट्रॅक उडलेला असायचं, नंतर प्लेबॅक करून आम्ही बघायचो तर ते गायब झालेलं असायचं. म्हटलं आता काय शक्य नाही, मला हे जमत नाही. आणि शेवटी मग मी माझा मित्र तुषार म्हणून त्याला फोन केला. तो म्हटलं की ज्याच्यामुळे मी खरं तर या इंडस्ट्रीमध्ये आलो, म्हटलं अरे असं असं होतंय. तो म्हटलं काळजी करू नकोस, असं असं कर. मग त्याच्या फोनवरनं सगळं आमचं चाललं होतं आणि समहाव ते रेकॉर्डिंग यशस्वीपणे पार पडलं. ती खरी ओळख झाली की मला कळलं की अरे हे वेगळंच होतं, आपण एका वेगळ्या विश्वात आत्ता एंटर झालं. म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल हा जो एक ट्रान्सफॉर्मेशनचा जो काळ होता त्या काळात मी इन झालेलो होतो. आणि त्याच्या अलीकडचं सगळं जग हे ध्वनिमुद्रणाचं जे होतं ते अॅनालॉगचं होतं. म्हणजे टेपवरती, कॅसेटवरती, स्पूल्सवरती सगळं रेकॉर्ड व्हायचं. बरोबर. ते फारच वेगळं होतं जग. आणि हा ट्रान्झिशनचा पिरियडमध्ये कुठंतरी मी एक मधल्या फळीमध्ये एंटर झाल्याचं मला आठवतं. दोघांनी आता पहिल्या अनुभवाच्या गोड आठवणी सांगितलेल्या आहेत. अविनाश, रेडिओच्या आठवणी तर तू सांगितल्यास, पण घरी त्या काळात रेडिओ कसा ऐकला जात होता, आकाशवाणीवरचे कार्यक्रम कसे ऐकले जात होते, दोघांनीही सांगा. त्या काळापेक्षा सुद्धा ना आज काय झालं ते सांगतो. माझी आई पुण्यामध्ये असते, तर रोज आईबरोबर मी काय कुठे गेलो काय हे तिला सांगत असतो. तसं मी तिला सांगितलं जेव्हा की माझा आकाशवाणीवरती इंटरव्ह्यू आहे, तर तिला या गोष्टीचं एवढं अप्रूप वाटलं की इतक्या चॅनलवरती मी इंटरव्ह्यू देतो पण तिला काही त्याचा फरक पडत नाही. पण तिला वाटलं की अरे आकाशवाणीवर माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू. तिने सगळ्यांना सांगितलं तिच्या मैत्रिणींना. बरं. त्यांचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे माझ्या आईचा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिने एक व्हिडिओ बनवलाय की माझ्या मुलाचा आकाशवाणीवर इंटरव्ह्यू आहे. तर त्या काळामध्ये मी सांगतो आकाशवाणीवरती एखादं गाणं ऐकणं किंवा आकाशवाणीवरती येणं ही इतकी मोठी गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की प्रत्येक संगीतकार असेल त्याच्या म्युझिकल ड्रीमची सुरुवात जर कुठनं झाली असेल तर त्या आकाशवाणीच्या गाण्यावरनं झालेली आहे. खरंय. एक जे इमॅजिनेशन चालू होतं. आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय की तेव्हा प्लेलिस्ट वगैरे असं काही नव्हतं. प्लेलिस्ट हे आकाशवाणीच बनवायचं आणि ती प्लेलिस्ट इतकी छान असायची की ह्याच्यानंतर पुढचं गाणं कुठलं येत आहे किंवा एखादं आवडीचं गाणं नाही आलं तर थांबण्याचा पेशन्सही होता की मला त्याच्या पुढचं गाणं ऐकायचंय. सो ती सुरुवात खूप छान झालेली आहे आकाशवाणीमुळे. आणि ती जी जनरेशन होती ना की ज्यांनी आकाशवाणीवरती त्यांचं प्रेम जडलेलं आहे, जशी माझ्या आई वडिलांची जनरेशन होती, त्यांच्या दृष्टीने अजूनही आकाशवाणी ही नंबर 1 आहे आणि नंबर 1च राहील. वा. विश्वजित, तू काय सांगशील? खरं तर म्हणजे माझ्यावरती जर सांगीतिक संस्कार जर कोणी केले असतील तर ते आमच्या घरातल्या एक छोट्या ट्रान्झिस्टरने केलेले आहेत. माझ्या वडिलांना संगीताची खूप आवड. आमच्याकडे टेप रेकॉर्डर नव्हता त्या काळात आणि जे काही म्युझिक ऐकायचं ते आकाशवाणीवरनं लागणारे जे काही क्लासिकल असतील, मग लाईट असेल, अभंग असतील, हे जे सगळं हिंदी गाणी असतील, मराठी असतील, ह्या सगळ्या गाण्यांचंच म्हणजे कंटिन्युअस आमच्याकडे रेडिओ चालू असायचा. कुठला ना कुठला तरी प्रोग्राम आमच्याकडे चालूच असायचा. आणि मला खूप चांगलं आठवतंय की रात्री झोपताना विविध भारतीवरती तो मधुमालती नावाचा कार्यक्रम लागायचा आणि त्याचं
सुरुवात झाली की मी त्या कार्यक्रमात हरवून गेलेलो असायचो. ती गाणी ते सगळं स्वप्नवत असायचं माझ्यासाठी, आणि त्याच्यात हरवून जाणं हेच कदाचित ते संस्कार असावेत असं मला वाटतं. कारण दुसरा कुठलाच रिसोर्स आमच्याकडे नव्हता, आमची परिस्थितीही नव्हती तशी, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आकाशवाणीवरनं प्रसारित झालेल्या या सगळ्या गाण्यांमुळेच माझ्यावरती जे काही लहान असताना संस्कार झालेले ते आहेत, आणि त्याचंच कदाचित आज इम्प्रेशन्स म्हणूया आपण की ती उमटतात माझ्याकडनं, जे काही मी माझे सांगीतिक काम करतो त्याचं. दोघांनाही एक कॉमन प्रश्न आहे की तुमच्या दोघांची पहिली भेट तुम्हाला आठवते का? म्हणजे या क्षेत्रात काम करण्यापूर्वी दोघं एकमेकांना कधी ओळखीचे झालात? ऍक्च्युली ना आम्ही दोघेही पुण्यामध्ये होतो, पण अनेक वर्ष खरं तर इंडिव्हिज्युअली कामही करत होतो, पण फॉर सम रिझन्स आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. तर एक अल्बम होता सलील कुलकर्णी यांचा, की ज्या अल्बमसाठी आम्ही दोघंही इंडिपेंडेंटली काम करत होतो. बर. म्हणजे त्या पॉईंट पर्यंत सुद्धा आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आणि जेव्हा त्यातली 4 गाणी विश्वजित करत होता, 4 गाणी मी करत होतो, आणि जेव्हा कलेक्टिव्हली आता अल्बम काही दिवसांनी रिलीज होणार आहे तर आपण ऐकूयात ना सगळी गाणी, म्हणून जेव्हा मी इंडिव्हिज्युअली बसलो सलील बरोबर तेव्हा असं वाटलं, अरे हे गाणं मीच केलंय का? नाही, मी हे विश्वजितने केलंय. त्याचं पण तेच झालं की अरे हे गाणं कोणी केलंय. मग एक दिवस समोर आलो अविनाश विश्वजित, आणि असं वाटलं की अरे वी आर म्युझिकल बडीज असं म्हणतो ना आपण, वी हॅव सर्टन आयडियाज विच आर व्हेरी कॉमन. बरोबर. म्युझिकली आम्हाला इतकं एक सेम इन्क्लिनेशन वाटलं, आणि तो पॉईंट होता की जिथे आमचा प्रवास एकत्र चालू झाला तो इथपर्यंत येईल असं काहीच वाटलं नव्हतं खरं तर तेव्हा, पण कदाचित त्या गाठी बांधल्या गेल्या असतील, आणि त्या अल्बमपासनं आजपर्यंत मोर दॅन 20 years आम्ही आता एकत्र हा आमचा प्रवास चालू आहे. अविनाश विश्वजित हे नाव आज घराघरात पोचलंय, पण त्या नावाचाही काहीतरी किस्सा आहे ना, की सुरुवातीला काहीतरी तुम्ही विश्वजित अविनाश असं नाव ठेवणार होतात आणि मग ते अविनाश विश्वजित असं करायचं ठरलं. काय येते नेमका किस्सा? काय असतं की कुठलाही आपण जेव्हा एखादा श्लोक म्हणतो त्याला एक रिदम असतो, तो विश्वजित अविनाशला मिळेना, मग तो अविनाश विश्वजितला असा छान मिळाला, आणि तो तेव्हापासून असं भरत आशर म्हणून आमचे जे जुने स्नेही आहेत, आणि श्रेया घोषालचं जे मॅनेजमेंट बघायचे त्यावेळेला, आणि फार अगदी जुने पंचमदानपासून ते त्यांच्याबरोबर काम करायचे, आणि खूप सिनियर माणूस आहे. तर त्यांनी सांगितलं एक दिवशी की तुम्ही असं करा, अविनाश विश्वजित करा, आणि ते छान वाटतं ऐकायला, आणि तेव्हापासून अविनाश 2009 पर्यंत खरं तर विश्वजित अविनाश असं, कधी कधी अविनाश विश्वजित पण असायचं, पण विश्वजित अविनाश असं मी जास्त लावायचो. पण समहाऊ फ्रॉम दॅट पॉइंट अविनाश विश्वजित झालं, आणि 2010 साली जी पहिली फिल्म आली मुंबई पुणे मुंबई, दॅट हॅपन टू बी ब्लॉकबस्टर. खरंय. त्याच मुंबई पुणे मुंबईकडे मी येणार आहे की मुळात पहिला जो भाग होता, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, 2च पात्र आणि सतीश राजवाडेंसारखा दिग्दर्शक, तर त्यांनी दिलेली संधी, आणि मग मुंबई पुणे मुंबईचं म्युझिक हे प्रचंड गाजलं. आजही आपण अनेकदा ती गाणी ऐकत असतो. तर ते किस्से मला ऐकायला आवडतील की मुंबई पुणे मुंबईच्या म्युझिकची प्रक्रिया काय होती. मुळात ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आज इथे सांगावीशी वाटेल की कुठलाही कलाकार एक स्वप्न घेऊन जेव्हा बाहेर गावून मुंबईमध्ये येतो ना, प्रत्येकाला मोठं बनायचं असतं, प्रत्येकामध्ये एक पोटेन्शियल असतंच, पण महत्त्वाची सगळ्यात गोष्ट जर काही असेल तर पहिली चांगली संधी मिळणं. आणि आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये ती चांगली संधी आम्हाला जर खऱ्या अर्थाने कोणी दिली असेल तर ती दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिली. म्हणजे मुंबई पुणे मुंबई ही आमची पहिली फिल्म नव्हती. त्याच्या आधी आम्ही एक डाव धोबी पछाड म्हणून अशोक मामांची एक खूप मस्त फिल्म केली होती, जिचं दिग्दर्शन सतीशचं होतं. आणि त्यानंतर गैर म्हणून एक फिल्म आम्ही केली होती की जो एक ॲक्शन थ्रिलर होता. आणि त्यानंतर म्हणजे सतीशचं जे एक दिग्दर्शक म्हणून त्याची जी एक स्टाईल ऑफ वर्किंग होती ती असंभव तेव्हा खूप प्रसिद्ध होती, किंवा ॲक्शन थ्रिलर्स किंवा डिटेक्टिव्ह किंवा असं काही कॉमेडी पण त्यांनी आम्ही फिल्म केली होती. तर तो रोमॅन्टिक फिल्म एकदम करतो आहे. तर आम्हाला आय थिंक विश्वजित सांगेल तेव्हा की आम्हाला एक अरे 2च पात्र आणि रोमॅन्टिक फिल्म कसं काय होणार असं. म्हणजे खरंच हा प्रश्न होता की 2 पात्रांमधली फिल्म कशी काय वर्क होणार बाबा, धंदा कसं करणार ती, मग त्या फिल्मचं काय होणार. खरं सांगायचं झालं ना तर आम्ही सगळेच, सतीश पासून सगळेच त्यावेळेला थोडेसे म्हणजे काय बडिंग म्हणू आपण, किंवा एक उभरते कलाकार जसं म्हणतात तसं होतो. आणि त्या काळात असं असायचं की जे समोर आलंय ब्रीफ, जो विचार आलाय त्याच्यावरती काम करून मोकळं व्हायचं. अविनाश जसं म्हणाला ती संधी खूप यश देणारी संधी आहे की नाही हे कोणालाच माहिती नसतं. आणि जितकं तुम्ही साधेपणाने सच्चेपणाने त्या संधीला भिडता तेवढं ते काम
प्रामाणिकपणे आणि चांगलं होतं असं माझं मत आहे. तर त्या काळात ते तसं आमच्या सगळ्यांचा विचार असायचा आणि तेच सगळे व्हाईब होते आमच्या एकमेकांचे डिस्कशन करताना सुद्धा. त्यामुळे एखादं गाणं कदाचित नाही आवडलं तरी असं फारसं काही वाटायचं नाही. एखादं गाणं नवीन पद्धतीनं बघूयात करून असे अनेक प्रकार असायचे. तर एक दिवशी आम्ही एक डाव धोबी पछाड करत असताना सतीश ज्या वेळेला आलेला होता, आम्ही पार्श्वसंगीत करत होतो आणि अशोक मामा पण यायचे सिटिंगला आणि खूप मजेशीर दिवस होते ते, खूप धमाल यायची. त्या दरम्यान एकदा सतीश आणि आलेला असताना अविनाश पियानोवरती एक ट्यून वाजवत होता आणि ती ट्यून होती का कळेना या गाण्याची. आणि सतीश म्हणाला होता की ही मस्त ट्यून आहे, आपण लक्षात ठेवूयात, मला आवडली खूप. आणि कट टू साधारणपणे 1-1.5 वर्षांनी मुंबई पुणे मुंबईचा विषय आला आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की अरे तुम्ही मागे ती जी एक आपण नाही का बसलो होतो एक डाव धोबी पछाडच्या वेळेला तुम्ही ती ऐकवली होती. अविनाश म्हटलं की अरे तुझ्या लक्षात आहे अजून? तो म्हणलं हो, ते वाजवून दाखव परत. मग अविनाशने पण ती परत त्याला सुचलेली ती धून होती, त्याने ती पियानोवरती वाजवली. तो म्हणलं हे आपलं गाणं आहे. तो म्हटलं कुठलं? नाही, आता आपण रोमॅन्टिक फिल्म जी करतोय त्यातलं हे गाणं मला असं वाटतं हे छान जाईल गाणं. मग त्यावेळेला निर्माते पण आले, त्यांच्याबरोबर डिस्कशन होत होत ते गाणं शेपअप व्हायला लागलं. मग शब्दांचा विषय आला की शब्द काय ह्याच्यावरती असतील. बरेच आमचे स्ट्रगल चालू झाला त्याच्यावरती की काय असणार या गीताचे शब्द. मग करत करत एक दिवशी आम्ही ट्रॅक तर होत होता, पुढे जात होता, पण त्याचे मनासारखे शब्द मिळत नव्हते, गीत त्याचं तयार होत नव्हतं. आणि मग एक दिवशी मी असं स्टुडिओतनं घरी जात असताना बाईकवर निघालो आणि माझ्या 5 किलोमीटर घर होतं तिथनं स्टुडिओ आमच्या सेटअप रूमपासनं. आणि घरी पोहोचेपर्यंत म्हटलं आणि एकदम असं प्रेशरचं हे आलं होतं की उद्या परवात शब्द पाहिजेत, आपल्याला गाणं कम्प्लीट करायचंय, नाही तर काय खरं नाही. आणि त्या ह्याच्यात ते शब्द सुचले का कळे ना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंद जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे. मला आजही आठवत आहे की मी असा डोक्याला हातलो नंतर काय आणि जशी एक ओळ तो सांगत होता यही आहे, अरे पाहिजे, अरे जमलं. अरे वा. आणि इतकी मरगळ आली होती, पण एवढा त्यानंतर तो स्ट्रेस बस्टर होता हे शब्द सापडल्यानंतर. आणि सतीशला लगेच कॉल केला, तू उद्याच्या उद्या ये, शब्द सापडलेत. आणि ते गाणं रेकॉर्ड केलं. आणि मला वाटतं की आमची एक टीमच बनली त्यानंतर. स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आम्ही सगळेजण, आम्ही एकानंतर एक अशी गाणी आम्ही घडत गेली माहिती का. आणि ती टीम खरं तर ऑटोमॅटिकली अशी बनत जाते, असं आपण बनवतो अशातला पण भाग नाही. पण हे गाणं जसं म्हटलं विश्वजित, तसं कधी तू हे जे गाणं होतं हे ऍक्च्युअली फिल्ममध्ये नव्हतंच. बरं. जेव्हा फिल्मचं नरेशन चालू होतं तेव्हा सतीश म्हणला ना म्हणजे एकच गाणं आहे आणि स्वप्नीलची ना गर्लफ्रेंड असते, पण ती जॅपनीज आहे आणि तिचं नाव आहे सुंगची. आणि तो एक कविता वाचतो तिथे, ती कविता काय असेल याच्यावरती. म्हणजे त्या कवितेचं मे बी गाणं होऊ शकतं. दॅट इज द ओनली सिच्युएशन, कारण मला खूप गाणी टाकून स्टोरीला ब्रेक लावायचा नाही. बरं. तर म्हणजे ऍज सच त्या सेकंड सॉन्ग काही प्लॅन नव्हतं, पण आम्ही म्हणलं एक कविता नुसती वाचण्यापेक्षा त्याचं गाणं झालं तर ते पटकन भिडतं लोकांना. बरोबर. तर आपण एक मुखडा करून ऐकूयात सतीशला. आणि कधी तू रिमझिम झरणारे बरसात ही ट्यून तयार झाली आणि त्याच्यावरती एक विश्ववेतनी पायलट शब्द लिहिले होते तेव्हा. आणि ती ट्यून सतीशला ऐकवली. तो असा डोक्याला हात लावून परत 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 असं 10 वेळा त्यांनी ती ट्यून ऐकली. आणि त्यांनी प्रोड्युसरला फोन केला, सर एक प्रॉब्लेम है क्या, हम लोगों को और एक गाना करना है. अरे वा. आणि मग ते गाणं सगळं पूर्ण झालं. आणि आम्ही दरवेळेला सांगतोय की आधीच्या गाण्याला जसं शब्दांना खूप वेळ लागला, त्याच्या एकदम अपोजिट या वेळेला झालं. श्रीरंग गोडबोलांना आम्ही फोन केला की सर एक गाणं असं करायचंय. ते म्हणले हो का, बरं कुठे काय चाल कसे असे, ओके घ्या शब्द. म्हणून त्यांनी एका दिवसामध्ये एंटायर गाणं दिलं, कधी तू रिमझिम झरणारी बरसात. हे गाणं एका दिवसामध्ये आम्हाला लिरिक्स मिळाले. म्हणजे 2010 साली ही फिल्म रिलीज झाली. तेव्हा सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता, म्हणजे युट्यूब म्हणा हे ते असं इन्स्टा एवढं नव्हतंच काही, फारसं नव्हतं. म्हणजे पण मला असं वाटतं की जो ट्रेंड होता ना एक मोबाईलवरती मराठी गाणी ऐकायचा, तो खऱ्या अर्थाने या 2 गाण्यांमुळे चालू झाला. की प्रत्येक युथच्या मोबाईलमध्ये ती गाणी तेव्हापासून आहेत. खरंय. आणि मला वाटतं की एक बऱ्यापैकी ट्रेंड चेंज झाला रोमॅन्टिक गाण्यांचा. तो ट्रेंड आम्ही या फिल्ममुळे आणू शकलो असं नक्कीच वाटतं. बरोबर. आणि तुम्हाला दोघांना या चित्रपटाकरता अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. हो. का कळेनाचा किस्सा तुम्ही आता दोघांनी सांगितलात, तर मी विनंती करतो की का कळेना पण आम्हाला ट्यूनवरती ऐकायला आवडेल. हे गाणं ना तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर गायचं, मी वाजवतोय है ना.
वा, फारच छान. जे श्रोते आता हा कार्यक्रम ऐकतायत ते सुद्धा नक्कीच त्या तू म्हणाल्याप्रमाणे त्या गाण्यावरती, त्या ट्यूनवरती गुणगुणायला लागलेले असतील. मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला, विश्वविक्रमी ठरला असं म्हणायला हवं, आणि मग मुंबई पुणे मुंबई भाग 2 भाग 3 असे सिक्वल तयार झाले. मला विश्वजितना विचारायला आवडेल की त्या सिक्वलच्या अनुभवाचं काय सांगाल? कुठलाही चित्रपटाचा जेव्हा सिक्वेल प्लॅन केला जातो तेव्हा सगळ्या टीमवरती प्रचंड प्रेशर असतं. कारण काय असतं, पहिल्या चित्रपटानं एवढी उंची गाठलेली असते आणि एवढ्या लोकांच्या अपेक्षा दुसऱ्या भागाकडनं असतात, तर प्रत्येक वेळेला त्या त्या एरियामधलं, म्हणजे मे बी कदाचित स्टोरी असेल, पटकथा असेल, गीत असेल, संगीत असेल, ह्या सगळ्या फ्रंट्सवरती तेवढ्याच पद्धतीनं परत चांगली कलाकृती निर्माण करणं हे दिग्दर्शकावर खूप मोठं प्रेशर असतं. पण मुंबई पुणे मुंबईचं झालं असं होतं की ती स्टोरी जिथे संपली होती तिथे नक्कीच तिथं दुसऱ्या भागाची त्यांनी बीजं पेरलेली होती असं म्हणू आपण, आणि ती स्टोरी तशी इनकम्प्लीटच होती. जेव्हा त्याने आम्हाला पार्ट 2 ची स्टोरी ऐकवली, म्हणलं अरे मस्त आहे, त्या हृदय मर्दमचं काय झालं हा प्रश्न आपण अनुत्तरित ठेवलेला होता, तो इथे या भागात फार छान मिळतोय. पण तो म्हणला की त्याच्यात एक डिलेमा आहे, त्याचं तिचं जमते की नाही जमत, ह्या प्रवासावरती आपण सगळा खेळ करतोय. म्हटलं वा, इंटरेस्टिंग आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात मुक्ता आणि स्वप्नील खूपच सुंदर अभिनेते आहेत, इतके गुणी अभिनेते आहेत दोघंही. त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पण खूप छान लोकांना आवडली होती आणि लोकांना ती बघण्यात उत्सुकता होती की कसं ही कथा पुढे जाणार आहे. आणि त्याचा स्टोरीचा ग्राफ पण थोडा बदलला होता तिथे, की आता एक आपण म्हणू त्याला की पहिल्या प्रेमामध्ये एक जी एनर्जी, उत्साह आणि सगळं असतं, सिंहगडपासून सगळे दोघं ते हिंड असतात, इथे थोडीशी मॅच्युरिटी दुसऱ्या भागात त्या दोघांच्या मध्ये दिसते, जोडप्यामध्ये. तर म्युझिकचं रिफ्लेक्शन सुद्धा तसं झालं, लग्नाचा जो सिक्वेन्स आहे तसंच आलं, आणि एक खरं तर खूप शेड्स आले म्युझिकली बोलायचं झालं तर. म्हणजे साथ दे तू मला असेल, किंवा बँड बाजा वरात घोडा असेल, किंवा अशा अनेक, आज तर लग्नामध्ये बँड बाजा वरात घोडा आम्हाला गाणी ऐकायला मिळतात. सो जसं स्टोरी पुढे झाली, म्हणजे त्या जोडप्याचं काय झालं, ह्या गोष्टीचा जो प्रवास सुरू झाला तो इंटरेस्टिंगली सगळ्या बाजूने सतीशने छान पेलला, आणि तो पण भाग खूप चांगला यशस्वी झाला. मला आठवतं की त्यावेळेला कट्यार रिलीज झाला होता सेम डे, आणि ऑफकोर्स त्यांनी पण एक, त्याचं पण बॅगेज खूप मोठं होतं, लोकांच्या डोक्यात त्याची इम्प्रेशन्स खूप मोठी होती आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो चालला पण होता. पण म्हणजे त्यावेळेला एकाच वेळेला प्रेक्षकांनी 2 चित्रपट उचलून धरल्याचं हे पहिलं उदाहरण असेल की दोन्ही एकत्र रिलीज झालेत आणि दोन्ही छान चालले. मुंबई पुणे मुंबई 2 सुद्धा. आणि खरं ना काय असतं ना की जे पहिलं प्रेम असतं त्याचं संगीत करणं जास्त सोपं असतं, बरोबर. पण जेव्हा इमोशन्स मिक्स्ड असतात, म्हणजे मुंबई पुणे मुंबई 2 मध्ये जसं मुक्तामध्ये थोडंसं कन्फ्युजन असतं की मी या नात्याला पुढे जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, तर जेव्हा मिक्स्ड इमोशन्स असतात तेव्हा गाणी करणं जास्त अवघड असतं, कारण की कुठल्या इमोशन्स किती आहेत त्या धरून त्याच्याप्रमाणे गाणी करणं. आणि साथडे तुम्हाला ह्या गाण्याने ती करेक्ट इमोशन पकडली होती. आणि मला वाटतं ऑलवेज ना आपण सगळ्या जुन्या संगीतकारांची सुद्धा जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा मिक्स्ड इमोशनची गाणी करणं हा खूप मोठा चॅलेंज असतो. आणि आय थिंक त्या चित्रपटामध्ये ही गोष्ट आम्ही फार चांगल्या रीतीने शिकलो की ती इमोशन्स म्युझिकली कन्व्हर्ट कशी करून त्याला कसं स्पेसिफिकली कंपोजिशन किंवा अरेंजमेंटमध्ये ठेवायचं, कसे म्युझिक पीसेस करायचे, कुठे थोडा इमोशनल पार्ट जास्त वाढवायचा, कुठे रोमॅन्टिक पार्ट जास्त वाढवायचा, हे साथडे तुम्हाला या गाण्यामध्ये आम्ही करू शकतो. अविनाश, तुम्ही दोघांनी अनेक चित्रपटांचा बॅकग्राऊंड स्कोअर सुद्धा केलेला आहे, तर बॅकग्राऊंड स्कोअर, पार्श्वसंगीत आणि सिनेमांना संगीत देणं या दोघातला फरक, आणि वाद्यवृंदांसाठी किंवा अल्बमसाठी जे संगीत संयोजन असतं, तर त्या ज्या संकल्पना आहेत त्या जर स्पष्ट केल्यात तर आवडतील. हा ना खूप महत्वाचा प्रश्न गणेश विचारला तुम्ही, कारण काय की बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नाहीये की पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक करणं ही किती अवघड गोष्ट आहे. अवघड म्हणण्यापेक्षा ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. 2 लोकांमध्ये संवाद चाललेला आहे, त्यातला तो जो संवाद आहे ना तो खूप गोड आहे, पण त्यांच्या मनात जे काही चाललेलं आहे एकमेकांबद्दल ते ना खूप वेगळं आहे. आता हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं, तर त्याचं काम असतं बॅकग्राऊंड म्युझिक जो माणूस करतो त्याचं. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये तो जेव्हा त्याची नजर, त्याचा लुक जातो, त्या लुकवरती जो साऊंड येतो त्याने प्रेक्षकांना कळतं की हे बोलतायत असं, पण ह्याच्या मनामध्ये वेगळं आहे. सो आपण ज्याला म्हणतो बिटवीन द लाईन्स, किंवा एखादं कॅरेक्टर जे असतं ते एस्टॅब्लिश करणं, ते एखाद्या ट्यूनने एस्टॅब्लिश होतं. आता उदाहरण की आपण टोन सेट म्हणतो ना, आपण पिक्चरचा टोन सेट करणं, बरोबर. असे शोले चित्रपट आपण बघतो, त्याचे तर
त त द त ही ट्यून वाजते आणि तुम्ही पटकन तिकडे त्या सगळ्या ते जे सगळं चित्रपटामध्ये तुम्ही इन होता. म्हणजे आता जसं अविनाश म्हणला की कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट, तर धर्मवीरचं मी उदाहरण देईन. करेक्ट, धर्मवीरचं उदाहरण. की असा हा धर्मवीर, हे धर्मवीर पहिला टीजर जेव्हा आला तेव्हा लोकांनी काय ऐकलं तर असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर. तर ही प्रवीणची फार सुंदर फिल्म होती आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावरती तो चित्रपट होता. तर प्रसाद ओकनी पण तेवढंच तोडीस तोड काम केलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही त्याचा रफकट बघितला तेव्हा बॅकग्राऊंड करताना मुळात आम्ही कसा विचार करतो ते सांगतो. की म्हणजे रफकट हा काय असतं तर सिनेमाचा समजा 2.5 तासाचा 3 तासाचा असेल तर रफकट हा जवळपास 5-1 तासाचा 4-4.5 तासाचा असू शकतो कुठल्याही फिल्मचा. पण आम्ही तो तेवढा बघितला आणि प्रवीण म्हणला होता की तू बघून घे, म्हणजे तुम्हाला ना बॅकग्राऊंडच्या दृष्टीनं काही काही गोष्टी त्याच्यात सापडत जातील आणि मग आपण त्याच्यावरती बोलूयात. म्हटलं हरकत नाही, आपण करूयात त्याच्यावरती काम. आणि मी तो बघितलेला होता. आम्ही त्यावेळेला एका रियालिटी शोचं पण काम सायमल्टेनियसली चालू होतं आणि अविनाश तिकडे बिझी होता. आणि अविनाश मला म्हटलं की आपण कोल्हापूरमध्ये भेटतोय, एक काम आहे, ऑडिशन्स आहेत आणि ते करून आपण चॅनलचा हे झालं की आपण पुण्यात येतोय, मी पुण्यात थांबेन, तू मुंबईला जा वगैरे, असं इतकं सगळं कट टू कट प्लॅनिंग चाललेलं होतं. त्यावेळेला मग मी पुण्यावरनं मुंबईला निघालो होतो, कारमध्ये बसलो, खंडाळा घाटातनं ड्राईव्ह करत खाली आलो, फूडमॉलपर्यंत आलो आणि प्रवीणला फोन केला. म्हटलं असं असं काहीतरी दिसते मला, रफकट मला आवडलाय आम्हाला दोघांनाही. तर म्हटलं असेच शब्द सुचत आहेत मला की सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलूनी गर्जना करी प्रचंड, अन्याय फोडण्या वाघ होऊनी भिडला, रक्षण्या धर्म उचललेले शस्त्र वाहिले प्राण जनतेला, असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर. अशी थीम करूयात का? तो म्हणलं हे बेस्ट आहे, करूच यात, तुम्ही लगेच कामाला लागा. मंगेश देसाई निर्माता आणि दिग्दर्शक ह्या दोघांना गोष्टी आवडायला लागतात, हे सगळं जग जाहीर आहे. तर तो म्हणला अरे बास बेस्ट आहे, मंगेश पण म्हणला आणि दोघं आम्ही कामाला लागलो. अविनाश आला दुसऱ्या दिवशी, मग आम्ही त्याच्यावर काम केलं, आम्ही ती ट्यून बांधली पूर्णपणे आणि नंतर ती थीम एवढी गाजली की अख्खा चित्रपटाचं बॅकग्राऊंड पार्श्वसंगीत त्या एका ट्यूनने असं म्हणजे एक गाठ सुटली आणि सगळं सुटलं आणि सैल झालं असं म्हणतात ना, तसं अक्षरशः पार्श्वसंगीत त्या सिनेमाचं या ट्यूनने इतकं भरलेलं आहे. मग ती वेगवेगळ्या वाद्यांवरती आली, ती कधी व्हॉइसमध्ये आली, कधी गायना थ्रू आली आणि पार्श्वसंगीत त्या सिनेमाचा हा एक महत्वाचा अंग झालं. आणि त्याच्यानंतर ते इतकं गाजलं की धर्मवीर भाग 2 मध्ये त्याचं अख्खं गाणं आम्ही केलं. खरंय खरंय. सो पार्श्वसंगीत हा तितकाच महत्वाचा भाग आहे जितकं संगीत हे महत्वाचं असतं चित्रपटासाठी. आणि ॲडिंग ऑन दीज लाईन्स, मला असं वाटतं की ह्या सगळ्या वाद्यांचा मेळ आणणं, यासाठी तुम्हाला त्या वाद्यांची माहिती असणं फार आवश्यक आहे. म्हणजे जी नवीन जनरेशनची मुलं आहेत त्यांना जर का म्युझिक अरेंजमेंट किंवा संयोजन ह्याच्याकडे जर का वळायचं असेल तर माझ्या मते हा एक मोठा अथांग सागर आहे. कारण की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, आता व्हायोलिन, आपण स्ट्रिंग सेक्शनचं एक उदाहरण घेतलं तर व्हायोलिन, व्हिओला, चेलो, डबल बास, काउंटर बास, असं सगळी त्याच्यामध्ये वाद्य आहेत. तर प्रत्येक वाद्य कसं वाजतं, त्याची रेंज काय आहे आणि त्याची खासियत काय आहे आणि त्या वाद्याचा स्कोर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. बरोबर. ह्या सगळ्याचा एक खूप मोठा अभ्यास आहे. मग गिटार असेल तर त्याचं कॉर्ड शीट वेगळी असते, ब्रास सेक्शन असेल त्याच्यामध्ये परत अनेक वाद्य आहेत, ट्रम्पेट आहे, ट्रॉम्बोन आहे, ट्युबा आहे. तर अशा सगळ्या वाद्यांची माहिती असणं आणि ती योग्य प्रकारे गाण्यात वापरता येणं हे संयोजकाचं काम असतं. खरंय. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये आपण शंकर जयकिशनचा जर काळ घेतला तर त्या काळामध्ये हे सगळं लाईव्ह व्हायचं. आणि आता कसं एक आपण मॉकअप तयार करू शकतो कम्प्युटरवरती की हे कसं वाजणार आहे, हे आपण प्रोग्राम करू शकतो आणि ते प्रोड्युसरला ऐकू शकतो आणि मग त्या गोष्टी आपण लाईव्ह करू शकतो. पण त्या काळामध्ये तसं नसायचं की 70 व्हायोलिन्सवरती हा पीस वाजेल आणि ते इमॅजिन करून अरेंजर पुढे जायचा. तर मला वाटतं त्यांच्यासाठी हे खूप मोठं आव्हान होतं आणि फार ग्रेट अरेंजर्स या निमित्ताने मी त्यांचं मुद्दामून नाव घेईन की सेबॅस्टियन साहेब होते की ज्यांनी शंकर जयकिशनच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी चालू केल्या. ते आत्ता अमर हळदीपूरजी जे आत्ता फार मोठे अरेंजर आहेत. तर ही सगळी इनॉक डॅनियल साहेब, शामराव कांबळेजी, हे सगळे फार मोठे अरेंजर्स होऊन गेले की ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही कुठेतरी आज पुढे जातो आणि ती मशाल आम्ही कुठेतरी पेटवत ठेवतो. वा. अविनाश, धर्मवीरचा आता इतका सुंदर प्रवास विश्वजितनं आपल्याला सांगितला आणि भेटला विठ्ठल हे जे त्यातलं गाणं आहे तर ते तुमच्या दोघांकडनं आम्हाला ऐकायला आवडेल आज. गाण्यापेक्षा मला असं वाटतं की हे गाणं घडलं कसं ह्याच्याबद्दल आधी थोडं सांगणं गरजेचं मला वाटतं. ऍक्च्युली ना
त्या काळामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते ही फिल्म आमची चालली होती आणि जवळजवळ 6 महिने या फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोर मी आणि विश्वजित करत होतो. आणि ही फिल्म भरत असताना अचानकपणे प्रवीण म्हटलं की आपण अजून एक फिल्म करतोय आणि त्या फिल्मचं नाव आहे धर्मवीर आणि आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत एंटायर ही फिल्म कंप्लीट करायला. त्या 2 महिन्यामध्ये आम्हाला गाणी करायची होती, मी असा धर्मवीर आणि भेटायला विठ्ठल. एक प्रवीणची खासियत अशी आहे की तो गाण्याचं जे नरेशन देतो, तो जे जे काही सांगतो ते तसंच्या तसं पडद्यावरती आपल्याला दिसतं. तर जेव्हा त्यांनी आम्हाला नरेट केलं होतं की दिघे साहेब हे असे नदीच्या मध्यभागी बसलेले आहेत आणि त्यांचे शिष्य जे आहेत ते त्यांना गुरुवंदना देत आहेत, त्यांनी जी एक एक स्टेप सांगितली होती ना, यू विल नॉट इमॅजिन, की तशीच्या तशी स्टेप ती पडद्यावरती दिसलेली आहे. त्यामुळे आम्हाला इतकं क्लिअर ग्राफ मिळाला होता की काय असणार आहे, काय दिसणार आहे. बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं जे नातं आहे तर त्याच्यामध्ये जे उलगडलं आहे त्या चित्रपटामध्ये, तो एक अप्रतिम एक सीन आहे त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान प्रकारे आमच्यासमोर मांडल्या होत्या. तर आपण अख्खा महाराष्ट्र, आपल्या सर्वांचा पाठीराखा जो आहे तो विठ्ठल आहे, तर त्याला धरूनच आपण एक गाणं करूयात असा आमच्या दोघांचा विचार झाला. आणि कवयित्री संगीता बर्वे हिला ते गाणं आम्ही लिहायला दिलं आणि पहिल्यांदा त्या गाण्याचे शब्द झाले. आणि भेटायला विठ्ठल हे कसं येणार आहे हे पहिल्यांदा कळलं नव्हतं प्रवीणला, पण जशी ती चाल झाली मग त्या चालीतनं ते सगळं उलगडत गेलं. आणि एक मला असं वाटतं की काही गाणी एक तुम्ही प्रयत्न करता पण एक त्याला ईश्वरी आशीर्वाद असतो, तसा या गाण्याला आम्हाला मिळाला. याची प्रचिती आम्हाला कायम येते. आम्ही रंगमंचावरती जेव्हा जेव्हा हे गाणं आमचे कलाकार सादर करतात आणि जेव्हा विठ्ठलाचा नामघोष होतो, आमच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं असतं, तेव्हा कितीही स्ट्रेसमध्ये आम्ही दोघं असलो, काहीही असलं तरी सगळ्या गोष्टी विसरल्या जातात आणि त्यानंतर एक पुन्हा रिफ्रेश सुरुवात होते. विश्वजित, मुळात गाण्याला चाल देणं तर आहेच, पण गाण्याचे शब्द सुद्धा रचणं, तर ते नेमके शब्द येतात कसे, काय घडते ती प्रोसेस? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर ही जी प्रोसेस होती की संगीतकार आणि गीतकार पैकी माझ्यासाठी संगीत हे आधी आहे. बर. कारण त्या 2 वेगळ्या प्रोसेस आहेत कम्प्लिटली. संगीत म्हणल्यानंतर सुरांथ्रू उमटणाऱ्या भावना, इमोशन्स आणि त्याचं ताल, लय ह्याच्याशी असलेलं नातं आणि त्यातनं तयार होणारं गाणं. आता जेव्हा आपण गाणं म्हणतो तेव्हा एक रसिक श्रोत्यांना ते कळण्यासाठी माध्यम असतं शब्द. तर ती सुरावट, ती रचना मला काय सांगते, मला काय शब्दांसकट काय विचार घेऊन येते, हे फार महत्वाचं असतं. की तो जो विचार नेमका त्या सुरावटीत जर बसला नाही तर मग गडबड असते. मग बळबळ त्याच्यामध्ये शब्द घुसडले जातात, विचार कोंबले जातात आणि बऱ्याच वेळा हे इतकं गुंतागुंतीचं आहे, इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की बऱ्याच वेळा हे गीतकारालाही कळत नाही की आपण ते फोर्सफुली त्याच्यामध्ये वेगळाच विचार करतोय आणि आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. किंवा संगीतकाराला हे कळत नाही बऱ्याच वेळेला की हे शब्द करेक्ट आहेत का. साधारणपणे आसपास असणं आणि नेमकं असणं याच्यात खूप मोठं अंतर आहे. बरोबर. हा, जवळपास आलेच शब्द आणि नेमके शब्द आले, याच्यातनं जो फरक पडतो तो गाण्याच्या बाबतीत खूप महत्वाचा ठरतो. कारण दोन्हींचं मिळून एक आणि सिंगरने त्याच्यात ओतलेला प्राण याचं मिळून ते समीकरण तयार होतं की ते गाणं लोकांना आवडतं. खरंय. सो ही प्रोसेस जी आहे की संगीत रचना डोक्यात आल्यानंतर आता असं झालंय, एक अनुभवानंतर, एका काही वर्ष जवळपास एका तपाहून जास्त काम केल्यानंतर, की आता जी रचना मला सुचतात, म्हणजे सुरावटी सुचतात किंवा लय, आपण एखादं ब्रीफ असतं आणि त्याच्यानुसार जे आपण काम करतो तर मग त्याला शब्द जोडूनच घेऊन येतात त्या. बर. की असं मला आठवतच नाही बऱ्याच वेळेला. आजकाल जी अनेक गाणी जी काही मी लिहिलेली आहेत आमची, की त्याच्यामध्ये मला असं आठवतच नाही की हे मी शब्द आधी लिहिले होते का, हे गाणं आधी केलं होतं किंवा गाणं नंतर केलं आणि शब्द, हे मला कळतच नाही. ते सगळ्या सकटच येतं. आणि म्हणजे माझा मी हाडाचा गीतकार किंवा कवी नसल्यामुळे मला असं नाही येत की कविता आधी लिहायची आणि मग त्याचं गाणं करायचं किंवा गाणं आधी हे ड्राफ्ट करून मला त्याच्यावरती शब्द बरोबर त्याबरोबर येतात ना, हे करायला जास्त आवडतं. त्यामुळे मग हृदयात वाजे समथिंग असेल किंवा मगाशी म्हटलं तसं का कळेना असेल किंवा अनेक गाणी, गोलू पोलू मधला काही मुकडा असेल किंवा असा हा धर्मवीर आहे, बरीच जी गाणी जेवढी केवढी मी आतापर्यंत लिहिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये हाच प्रवास असा घडलेला आहे की तो विचार जर मला समोर नेमका शब्दांमधनं आला नाही तर मी तोपर्यंत ते व्यक्तच होत नाही, म्हणजे मी ते उमटवतच नाही. कारण त्याशिवाय मलाच कन्व्हिन्स झालेलं नसतं. आणि जेव्हा ते कन्व्हिन्स होतं तेव्हा ते दिग्दर्शकांना पण होतं, निर्मात्याला पण होतं, अविनाशला पण होतं, सगळ्यांनाच होतं. मी पण त्यांना बऱ्याच वेळेला विचारतो की ही गाणी येत आहेत कुठनं,
बरोबर. आणि मला पण हा पडलेला प्रश्न आहे की ती सध्या काय करते. म्हणजे हा नाही पडलेला प्रश्न, पण गाणी येतात कुठनं असं मी त्याला मधनं टोचून विचारत असतो की हे कसं काय बाबा सुचलं, तर ह्याचं उत्तर देतं. ते काय आजपर्यंत त्यांनी मला दिलेलं नाहीये. मला असं वाटतं अविनाश की ते थिएटरशी असलेल्या कुठल्या तरी नात्याशी नाही, पण थिएटरमध्ये काय तू अर्जुनाचा रोल करायचास तेव्हा अर्जुनाचा काय संबंध होता लिरिक्सशी? अर्जुन पण करायचो मी आणि जन्मोजमीन एका नावाच्या नाटकात एक सायंटिस्ट पण करायचो मी. सायंटिस्ट आणि अर्जुन या दोन्ही व्यक्तींचा दूरपणे म्हणूनशी काही संबंध नाही. मग ही गाणी येतात कुठं, तुमच्यासारखा मलाही पडलेला प्रश्न आहे. बरोबर. त्याचं उत्तर अजून काही मला उत्तर अजून मिळालं नाहीये. मला असं वाटतं की हृदयात वाजे समथिंग असेल आणि त्या समथिंग मधनच हे घडत असेल. मला तसंच वाटतंय. आणि मला असं वाटतंय ते उत्तर नाही मिळलं तरी चालेल, पण गाणी अशीच त्याला सुचू देत. नक्कीच. कारण सुचणं आपल्या हातात नसतं हे मला नक्की माहिती कंपोजर म्हणून. बरोबर. पण आतापर्यंत तरी आम्हाला तो प्रॉब्लेम नाहीये, आम्हाला सुचत राहतं, एवढं मात्र नक्की आहे. हृदयात वाजे समथिंग या गाण्याने सुद्धा लोकप्रियता प्रचंड मिळवलेली आहे. प्रचंड. तर त्या गाण्याचा किस्सा तू सांगशील अविनाश? नक्कीच. मला असं वाटतं की ती सध्या काय करते हे टायटलच इतकं इंटरेस्टिंग होतं. आणि सतीशनी सांगितलं आपण एक रोमॅन्टिक फिल्म करतोय, तोपर्यंत रोमॅन्टिक फिल्म आणि अविनाश विश्वेत हे कॉम्बिनेशन खूप जास्त एस्टॅब्लिश झालं होतं. आणि सतीश राजवाडे सुद्धा, कारण की मुंबई 1-2 प्रेमाची गोष्ट म्हणजे ओल्या सांजवेळी वगैरे सगळी गाणी आमची सुपरहिट झालेली होती. त्यामुळे बरेचसे लोक आम्हाला त्यासाठीच कास्ट करायला लागले होते की आम्ही रोमॅन्टिक फिल्म करतोय. आणि लिटरली ती 5-6 वर्ष आम्ही फक्त रोमॅन्टिक फिल्म्सच करत होतो. सतीश म्हणला की आपण एक रोमॅन्टिक फिल्म करतोय आणि त्याचं टायटल इतकं मस्त होतं, ती सध्या काय करते. इथेच 50% गोष्टी म्हणजे डन झाल्या होत्या. आणि मग ती सिच्युएशन होती की अंकुशचा एक ग्राफ आहे की तो लहान असताना लहान मुलाची कविता लिहितो आणि ॲज युज्युअल मी पियानोवरती एक ट्यून बनवली होती आणि ॲज युज्युअल त्याचे शब्द सापडत नव्हते हे जसं, आणि ॲज युज्युअल खूप आता लास्ट मोमेंटला सगळं आलं होतं. आणि तेव्हा ओल्या संजवेळी गाणं खूप हिट झालेलं होतं आणि त्याचे इम्प्रेशन्स आमच्यावरती खूप होते की असे दर्जेदार लिरिक्स पाहत. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळ ये जरा, कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी, तशी तू हलके बोलना. हे जसे लिरिक्स आहेत तशा दर्जाचे आपण लिरिक्स क्रॅक करू, पण समहाव ते काही जेल होत नव्हतं. आणि मग एकदा आमच्या डिस्कशनमध्ये विश्वजित म्हणला की आपण एका लहान मुलगा जसा कविता लिहितो ना त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी आपण विचार करू की हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग. आणि असे ते शब्द लिहिले. पण म्हणलं अरे हे बघता तुला मन जम्पिंग असा त्याच्यात जेव्हा शब्द आला, म्हणलं अरे पुणेकर आपल्याला जोडतील, कारण की यात ग्रामरची चूक आहे, म्हणजे ह्यांना ग्रामर येत नाही असा तो विषय. पुण्याचे आम्ही दोघं असल्यामुळे अशा चुका आमच्या पटकन लक्षात येतात. तर तो म्हणला की काय आहे की प्रेमात ग्रामरला काही तसा अर्थ नसतो, तर तेवढं आपल्याला लोक पार्डन करतील. मग आम्ही साने सरांना ते गाणं ऐकलं, हृदयात वाजे समथिंग. म्हटलं हे शब्द, ते म्हणलं बाकी काय हलवलं तरी चालेल पण हे शब्द हलवायचे नाहीत, हे करेक्ट शब्द आहेत या गाण्याचे. आणि त्यानंतर जेव्हा हे गाणं रिलीज झालं तर मला वाटतं कमीत कमी 1000 कार्यक्रमांना तरी हृदयात वाजे समथिंग हे नाव नंतर टायटल नंतर ते झालं. ते इतकं अप्रोप्रिएट टायटल होतं हृदयात वाजे समथिंग की ती टॅगलाईन झाली अनेक कार्यक्रमांची. आणि मला वाटतं त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स या गाण्याने जिंकले. म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड असेल, झीचं महाराष्ट्राचा फेवरेट कोण असेल, सगळी म्हणजे जी काय अवॉर्ड असतात मोस्टली सगळी. पण खरं सांगू का की ते गाणं खरंच अजून असं रिफ्रेश करून जातं. खरंय. 2017-18 साली गेलेलं गाणं. हृदयात वाजे समथिंग हे तुम्ही दोघांनी सादर करावं अशी विनंती करतो. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हो असतो उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. अविनाश आणि विश्वजित दोघांनाही एक प्रश्न आहे की ज्यावेळेला करोनाचं संकट आपल्यावरती आलं त्यावेळेला सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या होत्या, पण त्याच करोनाच्या काळात एक महत्त्वाचा योग तुमच्या आयुष्यात आला आणि त्यातनं तुम्हा दोघांना जे एक गाणं सुचलं ज्यांनी तुम्हाला हॉलिवूडपर्यंत पोचवलं, तो किस्सा मला तुमच्याकडनं ऐकायचं दोघांकडनं. ह्या करोनाच्या काळात किस्से घडले की जे खूप अविस्मरणीय आहेत आमच्या दोघांसाठी. ज्या एका हॉलिवूडच्या खूप मोठ्या फिल्मचं गाणं आम्हाला मिळालं, तोही किस्सा सांगावा असा वाटतो. मी आणि विश्वजितने आम्ही काही म्हणजे फॉरेन फिल्म ज्या असतात
त्याच्यासाठी सुद्धा पार्श्वसंगीत आम्ही करत असतो. फ्रान्समध्ये एक कोरिओग्राफर आहेत, त्यांचा एक परिचय झाला होता आणि त्यांना एक इंडियावरती इंडियन कल्चरल डान्स अशी एक फिल्म करायची होती आणि छोटीशी फिल्म होती ती. आणि त्यावेळेला आम्ही अवेलेबल होतो, आम्ही म्हटलं पण करूयात आणि आम्ही त्याचं संगीत केलं होतं. तेव्हा ते म्हणले की आपण नक्की एकत्र काम करू. बरं. पण अशी म्हणण्याची पद्धत असतेच आपल्यामध्ये की आपण पण म्हणतो ना भेटताना की नक्की भेटू, नक्की काम करू. तर आम्हाला वाटलं तसंच म्हणले असतील बुवा. आणि ऑल ऑफ अ सडन त्यांचा एकदा फोन आला की काय चाललंय, कसं आहे. म्हटलं काही सध्या काम नाही, कोरोनामुळे सगळं बंद आहे. ते म्हणले एक फिल्म आपण करतोय, त्यात तुम्ही म्युझिक एक गाणं करायचं आहे, तर कराल का. म्हटलं करूयात, काय हरकत नाही. कुठली फिल्म काय नाही. बरं, आधीचं जे काम झालं होतं ते इंटरनेटच्या एका छोट्या फिल्मसाठी होतं, त्यामुळे आम्हाला वाटलं तसंच असेल काहीतरी. ते म्हटलं प्रोड्युसरचा तुम्हाला फोन येईल. तर जे प्रोड्युसर होते ते ॲडम सँडलर होते. ॲडम सँडलर म्हणजे जगातले म्हणजे टॉपमोस्ट हिरो आहेत. त्यांच्या केविन. प्रोडक्शन हाऊसच्या एपीचा फोन आला. तर मी विश्वेतला पहिल्यांदा सांगितलंच नाही. मला वाटलं हे सगळं फेक चाललंय. कसं काय शक्य आहे की ॲडम सँडलर आणि जेनिफर ॲनिस्टन हे लोक आपल्याला का फोन करतील आणि कोणतरी आपली थट्टा करते बहुतेक. म्हणजे मी त्याला म्हटलं सुद्धा, अरे ती कोण जेनिफर ॲनिस्टन, म्हणजे फ्रेंड्स म्हणजे आम्हाला एक दिवस ह्याच्यावरच गेला की ते इमॅजिनच डायजेस्टच होत नव्हतं. डायजेस्टच होत नव्हतं की हे लोक खरंच आपल्याला फोन करतात का? प्रँक करताय की काय. हा, असं वाटत होतं. आणि मग नेक्स्ट डे नेटफ्लिक्स USAची आम्हाला मेल आली की आम्ही एक फिल्म करतोय हॉलिवूडसाठी, ज्याचं नाव आहे मर्डर मिस्ट्री 2. मर्डर मिस्ट्री ही फिल्म आम्ही अनेक वेळा बघितलेली होती दोघांनी. त्याचा सिक्वेल येतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक गाणं करून पाहिजे, तुम्ही कंपोज करताय असं आम्हाला कळलेलं आहे आमच्या याच्याकडनं. तर आम्ही असं धरतोय की ते तुम्ही कंपोज करताय, हो ना. तर म्हणलं अरे हे खरंच चाललंय का आपल्या आयुष्यात, कारण करोनाच्यामुळे इतकं काय काय झालं होतं ऑलरेडी. तर म्हटलं ऑफकोर्स आम्ही करतोय ते गाणं. त्या काळात असं होतं की त्यांचं शूटिंग चालायचं हवाईमध्ये, म्हणजे साऊथ USA आसपास जी बेटं आहेत तिथे चालायचं त्यांचं शूट हवाईला. त्यांचं स्वतः लग्नाचा जो सिक्वेन्स ज्याचं ते गाणं होतं ते असणार होतं पॅरिसला. सगळे कोरिओग्राफर पॅरिसला असायचे. त्यांचं युनिट सँडलर असेल किंवा त्यांचं प्रोडक्शन सगळे ते तिकडनं कोऑर्डिनेट करायचे, हे पॅरिसला आणि आम्ही भारतामध्ये. आणि कोविडचा काळ चालू, थर्ड मला वाटतं लॉकडाऊन जस्ट संपत होता. आणि अविनाश पण माझ्या घरी असा बिचकत यायचा. आमच्या मीटिंग्स एकत्र असायच्या ना, कारण बरोबर. तर आम्ही दोघं तर निदान एकत्र पाहिजे. तर मला आठवतंय की म्हणजे सगळं सॅनिटाईज करायचं, मास्क लावायचं, हे करायचं, आणि त्याच्यात ती मीटिंग व्हायची. इंटरनेटचे इश्यूज कधी कधी असायचे आणि वेळ असायची पहाटेची 3, 3:30, 4. कारण का तर ह्या 3 टाइम झोन मधलं एक कॉमन टाइम काढायचा म्हणजे अवघड होतं, खूप कठीण काम होतं. आणि मग ते आम्ही 3, 3:30 पर्यंत असं मध्येच एक पेंग लागायची, परत जागे व्हायचो, अरे नाही 3 वाजता आपल्याला मीटिंग आहे. आणि एक्सायटेड होतो आम्ही. इतका सुंदर अनुभव होता आमच्यासाठी तो, की आम्हाला इंडियन कल्चर माहिती नाही, तुम्हाला ते माहिती आहे, तुम्ही त्यातले ऑथर आहात, तुम्हाला ते कल्चर माहिती आहे. असा जेव्हा विश्वास एखादा समोरचा माणूस तुमच्यावरती टाकतो ना, तेव्हा तुमची जबाबदारी तुमच्याच डोक्यामध्ये तुम्ही जास्त घेता की नाही मग आता मला खूप ॲट पार चांगलं डिलिव्हर केलं पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा त्यांनी टाकलेला होता ना, तेव्हा मग आम्ही दोघांनी ठरवलं की ह्याच्यात कुठेही कमी पडायचं नाही आपलं. आणि आम्ही ते करत गेलो आणि त्यांना पण ते आवडत गेलं. त्यांनी त्याला पॅरलल त्यांच्या कल्चरमधले US मधले काही रॅपर्स असतील, काही सिंगर्स असतील, त्यांची उदाहरणं देऊन त्यांना सांगितलं की व्हॉइसेस वाईज आम्हाला असं वाटतं की हे असं कोणी असू शकेल त्याच्या जवळपास जाणारं, तर तुम्ही ते ट्राय करा. आणि एक गोष्ट जस्ट मिस आउट झाली, ती म्हणजे की ते गाणं नुसतं नव्हतं, त्या गाण्यामध्ये त्या फिल्मची स्टोरी होती. ती स्टोरी रिव्हील होणार होती त्या फिल्ममध्ये. त्यामुळे ते गाणं करणं चॅलेंजिंग त्यासाठी होतं की ते एक नुसतं डान्स सॉन्ग नव्हतं, तर त्या डान्समध्ये त्या गाण्यामध्येच एकाचा खून होतो, तो सगळा कलर त्या गाण्यामध्ये हवा होता. आणि हे कम्युनिकेट त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला केलं होतं, तर 2 सिटिंग्समध्ये आम्ही ते एंटायर गाणं आमच्याकडनं क्रॅक झालं. हो. आणि मुळात एक तर हॉलिवूड पटांमध्ये गाणं हा भागच नसतो, त्यांच्याकरता म्युझिक असतं. म्हणजे त्याच्याकरता गाणी आणि बॅकग्राऊंड, आपण जसं एक वेगळा डिस्कशन केलं त्याच्यावरती, हा डिस्कशनच त्यांच्याकडे नसतं. त्यांना इकडे फिल्म असते आणि फिल्मचं म्युझिक असतं. म्युझिक म्हणतात ते त्याला, बॅकग्राऊंड स्कोर म्हणत नाही. फिल्मचं म्युझिक बाय हान्स झिमर असं असतं. तर त्याच्यामुळे त्यांना गाणं टाकणं ही कन्सेप्टच नवीन होती. आणि त्यामुळे त्यांनी काही इंडियन फिल्म्सचा अभ्यास केलेला होता की हे कशी करतात वेडिंग सॉंग्स आणि अमुक तमुक. ह्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला काही रेफरन्सेस आपल्या बॉलिवूड फिल्म्सचे दिलेले होते. आणि इतकं तो मजेशीर अनुभव होता की त्यांना प्रत्येक लाईनचा आम्ही अर्थ समजून सांगायचो की ह्याच्यात हे असं म्हणायचं.
ओके फॉर अस दॅट्स ओके, इफ यू फील दॅट इज राईट यू शुड गो अहेड विथ बर बर. आम्हाला तो कलर पाहिजे, आम्हाला ते डान्सचा, इंडियन वेडिंगचा गाण्याचा एक माहोल तयार झाला पाहिजे, खरंय. ही त्यांची रिक्वायरमेंट होती. आणि त्यांनी तो, आमचे कोरिओग्राफर जे होते पॅरिस मधले, त्यांनी पण तो अविषय आणि महिना खानूम म्हणून, तर त्यांनी पण ते ब्रिजिंग इतकं सुंदर केलेलं होतं की त्यांना इंडियन कल्चर काय माहिती, ते खरं तर फ्रेंच आहेत पण त्यांना इंडियन कल्चर काय आहे याची पूर्णपणे जाणीव आहे. आणि ते आमच्यात दोघांमधला दुवा होता आणि इतकं सुंदर काम झालं ते की नंतर आम्हालाच विश्वास बसत नव्हता की अरे मर्डर मिस्ट्री 2चं गाणं अविनाश विश्वजितनं केलंय. क्या बात आहे. आणि खरोखरच त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे ती तुम्ही हॉलिवूड पर्यंत पोहोचवलीत आणि त्या म्युझिकचा जो सोहळा होता तो सुद्धा आयफेल टॉवरवरती झाला होता आणि आयफेल टॉवरच्या खालती सगळी लोक नाचत होती आणि आपलं मराठी संगीतकारांनी केलेलं संगीत तिकडे वाजत होतं. म्हणजे खूप भारी पहिल्यांदा वाटलं. जगभरात असं झालं असेल की मराठी संगीतकारानं केलेलं गाणं आयफेल टॉवरच्या टॉवर खालती वाजतंय. खाली लॉन्च झालेलं आहे. आम्हाला त्याचं इन्व्हिटेशन होतं पण ते अगदीच कोविड असल्यामुळे काही आम्हाला ते कमिटमेंट्स असल्यामुळे आणि व्हिसा पण मिळाला त्यावेळेला खूप वेळ लागत होता, नाही तर आम्ही खरंच ती अपॉर्च्युनिटी कधीच मिस केली नसती. पण त्या निमित्ताने मराठी पाऊलं पडते पुढे असं सुद्धा आता इथे म्हणावं असं वाटतंय मला. आता मालिकांच्या टप्प्यांकडे येतो. चित्रपट आहेत, त्याचप्रमाणे मालिका सुद्धा आहेत आणि मालिकांचं संगीत किंवा मालिकांचं शीर्षक गीत किंवा मालिकातली गाणी हा एक वेगळा चॅलेंज असतो. हो, त्याविषयी अविनाश तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. बेसिकली संगीत करणं आणि म्हणजे मला थोडंसं ना याविषयी एक वेगळा मुद्दा पहिल्यांदा मांडायचा आहे की एक 15 वर्षापूर्वी कुठलीही मालिका ही तिच्या शीर्षक गीतावरनं ओळखली जायची. शीर्षक गीतांना तेवढं महत्त्व होतं आणि जेव्हा ते शीर्षक गीत लागायचं तेव्हा घरातली गृहिणी पटकन काम आवरून आता मला ती सिरियल बघायची याची ही त्या शीर्षक गीत ऐकत ऐकत ती गोष्ट व्हायची. आता अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट अशी घडली आहे की शीर्षक गीताला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. ते पहिल्यांदाच फक्त वाजलं जातं आणि नंतर त्या जागी मे बी जाहिराती येतात किंवा इतर गोष्टी येतात. त्यामुळे मला वाटतं की तो जो शीर्षक गीताचा इम्पॅक्ट असतो ना तो आधीचा सगळा इम्पॅक्ट काढून टाकायचा आणि तुम्हाला डायरेक्टली मी म्हटलं की म्युझिकची एवढी ताकद आहे की त्या एका मिनिटामध्ये तुम्हाला ते पटकन त्या सिरियलमध्ये न्यायचं. तर आता ती गोष्ट थोडीशी कमी झाली आहे. ह्याचं एक तर पहिली गोष्ट दुःख वाटतं की हे असं व्हायला नको आहे. म्युझिकची व्हॅल्युएशन एवढं कमी नक्कीच चॅनलनी केलं नाही पाहिजे की तुम्ही तो 1 मिनिटं काढून घेताय, तो 1 मिनिटं काढून घेऊन तुम्ही काहीही चांगलं करत नाही आहात. हे आमचं अतिशय परखड असं मत आहे त्याच्याबद्दल. बरोबर. कारण तुमची सिरियल चालू तर धाडकन पहिला सीन येतो आणि आधी पण काहीतरी चालू असतं ना तर लोक कनेक्टच होत नाहीत पहिली काही मिनिटं. पण वेळा जर का ते टायटल सॉन्ग आलं तर ती कॅरेक्टर्स त्यांचे म्हणजे त्याच्याशी त्या साऊंडशी तुम्ही रिलेट झालेला आहात ना आणि मग तुम्ही एक सिमलेसली त्या सिरियलमध्ये जाता. तर टायटल सॉन्गचं महत्त्व खूप आहे, संगीताचं महत्त्व खूप आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ते गाणं वाजलं गेलं पाहिजे. बरोबर. ही पहिली कॉमेंट. म्हणजे काळाचा महिमा असेल किंवा काळाची ती रिक्वायरमेंट असेल माहिती नाही, पण अनफॉर्च्युनेट फॅक्ट इज लाईक दिस ॲज अविनाश सेड की आजकाल ते टायटल सॉन्ग तितकं हॅमर होत नाही. पण तरीसुद्धा टायटल सॉन्ग केलं जातं आजही, कारण त्या शोची आयडेंटिटी ते टायटल सॉन्गच तयार करतं. बरोबर. भले ते लावत नसले, जरी हॅमर जरी करत नसले तरी ते वेगवेगळ्या पद्धतीनं आजकाल वापरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे की प्रोमोजमध्ये वापरणं किंवा मालिकेमधले काही सिक्वेन्सेस असतात, रोमॅन्टिक असतील किंवा जे काही इमोशन त्या विषयाशी निगडीत असतील त्यांच्या सिक्वेन्सला ते गाणं वापरलं जातं. खूप चॅलेंजिंग असं असतं की त्या 1 मिनिटामध्ये टायटल सॉन्गमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट त्या स्टोरीचा अख्खा गाभाच तुम्हाला सांगायचा असतो, अशी चॅनलची रिक्वायरमेंट असते. आणि त्यामध्ये होतं असं की जनरली कसं असतं की एक तुम्हाला मोकळा गाणं जेव्हा फिल्मचं तुम्ही करता तेव्हा एक तुम्हाला स्पेस असते, तुम्हाला एक रूम असते की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ठहराव मिळू शकतो, तुम्हाला काही ना काहीतरी विचार करता अजून एक प्रोग्रेशनला वाव मिळतो. पण इथे तसं नसतं. इथे लाईन मागून लाईन धडकत असतात आणि त्या लाईन म्हणजे 6, 8, 10 लाईनचं ते मिळून टायटल होतं आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी ऑफ इमोशन्स असतात. म्हणजे ती प्रेमात पण पडली आहे, तिचं लग्न पण झालंय, पण संसार पण बिघडणार आहे आणि मग त्या संसारावरनं मी कशी आता सावरू, असे सगळे प्रश्न आणि मग त्याची उत्तरं काहीशी असं करत करत तो एक प्रवास तयार होतो टायटल सॉन्गचा. खरंय. खूप सगळ्यात चॅलेंजिंग वाटतं मला बऱ्याच वेळा ते. आणि त्यात सुद्धा कसं असतं की चॅनलची जी टीम असते ती खूप वास्ट असते. प्रत्येकाचा वेगवेगळा अप्रोच त्याच्याकडे असतो, विचार त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो आणि त्यातनं ती मेलडी लोकांपर्यंत पोचून जेव्हा ती आवडते त्याचा खूप आनंद होतो. कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. हे खूप कमी वेळात ते एक तर इतकं मांडायचं आणि त्यातनं त्या
सगळ्या पसारातनं आणि त्या टीममधनं ते अप्रूव्ह होऊन थ्रू होऊन लोकांना आवडणं हा खूप अवघड प्रवास असतो कुठल्याही शीर्षक गीताचा. आणि तो जेव्हा लोकांना आवडतो तेव्हा खूप मजा वाटते की आतापर्यंत आम्ही बऱ्याच मालिकांची शीर्षक गीतं केली आहेत. असं सासर सुरेखाबाई असेल किंवा साजना म्हणून आहे. जवळपास एक 4-5 शीर्षक गीतांचे मटा सन्मान आम्हाला मिळाले हे आमचं नशीब आणि ते लोकांना आवडलं हे खूप आनंदाची गोष्ट. सध्या अनेक चित्रपटांना आपण संगीत देत आहात आणि बहुचर्चित चित्रपट फुलवंती आणि फुलवंतीचं संगीत त्या संदर्भातले किस्से दोघांकडनं ऐकायला आवडतील. सध्या गाजत असलेलं मदन मंजिरी या लावणीविषयी थोडंसं सांगतो. फुलवंती हा सिनेमा मुळात जेव्हा करायचा ठरला तेव्हा आम्ही पुण्यात एक मीटिंगसाठी गेलेलो होतो. प्रवीण, त्याची बायको स्नेहल आणि आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी. ती निर्माती म्हणून पहिल्यांदा पाऊल टाकणार होती चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये. आणि ती पुण्यातल्या प्रवीणच्या ऑफिसवरती आमची मीटिंग झाली आणि प्रवीणनं सांगितलं की एक खूप मोठा म्युझिकल सिनेमा करायचा आहे. आम्ही 4 फूट हवेमध्ये गेलेलो होतो, कारण म्युझिकल सिनेमा हे प्रत्येक संगीतकाराचं एक काय म्हणून मोठं स्वप्न असतं आणि ते आपल्याला करायला मिळणार. इथनंच आम्ही एक खूप एक्सायटेड झालेलो होतो. आणि तो म्हटला की आपण गाण्यांचे विषय ठरवून घेऊ, कसे येणार आहेत गाणी, कुठल्या टप्प्यावर, काय स्टोरीच्या अमुक तमुक. तर त्यातलं पहिलं एक गाणं होत जाईल, त्याच्याविषयी नंतर बोलू आपण. पण भारतातली सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंती आता पेशव्यांच्या दरबारात येणार आणि तिथे एका प्रसंगातनं ते गाणं सादर होणार, तर ते लावणी असावं असं आम्हाला वाटतंय. म्हटलं करेक्ट आहे, कारण लावणी हा महाराष्ट्राच्या संगीतामधला इतका अविभाज्य घटक आहे की त्याच्याशिवाय मराठी संगीत पूर्ण नाही होऊ शकत. आणि तो ग्लोबली आवडतो लोकांना, म्हणजे प्रत्येक नॉन मराठी लोकांना सुद्धा तितकाच आवडणारा प्रकार आहे लावणी हा. सो आम्ही त्याच्यावरती खूप विचार करायला लागलो की काय करता येईल. कसं होतं ना की अनेक लावण्या प्रसिद्ध आहेत, अनेक लावण्या सुपर डुपर हिट आहेत, अनेक गायिकांच्या आहेत, अनेक संगीतकारांच्या आहेत आणि त्यातनं आता आपल्याला एक मनाचं ओझं आपल्या डोक्यावर टाकलंय कोणीतरी की आता हे म्युझिकल आहे आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे, असं प्रवीणने सांगितलं होतं. तर म्हणलं की आपण प्रयत्न करूया. म्हणून आम्ही 1-2-3 ड्राफ्ट केले, मुंबईत आलो, 2-3 ड्राफ्ट केले तरी जमेना. मग एक दिवशी आम्ही परत एकदा गेलो. प्रवीण म्हटलं की नाही आता आपल्याला ना ते करायला पाहिजे, क्रॅक करायला पाहिजे. आणि त्यावेळी तो कुठला तरी साऊथचा सिनेमा करत होता आणि तो म्हटलं की आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही, तुम्ही या लवकर, आपण बसून बोलूयात आणि लॉक करूयात गाणं. तर अविनाश आणि मी पुण्याला चाललो होतो आणि अविनाश म्हटलं की ना त्या लावणीमध्ये ना एक असा कॉल पाहिजे, ती ऑडियन्सला इन्व्हॉल्व करते असा काहीतरी एक विषय पाहिजे, त्याला विचार पाहिजे. तर म्हणलं कसा आणता येईल. मला ते त्या क्षणी खूप आवडलं होतं की तो फॅक्टर फार लावणीमध्ये नाट्य पण असतं, नुसतंच गाणं नसतं, नाट्य फार महत्वाचा भाग आहे लावणीमधला. तो जर तितका चांगला उतरला नाही तर ती लावणी फसते. तर आम्ही गेलो पुण्यात आणि त्यावेळेला आमचे लिरिसिस्ट डॉक्टर प्रसाद बिवरे पण होते तिथे. त्यांच्याशी आम्ही दोघांनी, प्रवीण वरती बसला होता, आम्ही म्हटलं असं ना आम्हाला वाटतंय की त्याच्यामध्ये तिचा कॉल असला पाहिजे काहीतरी. तर ते म्हणते अरे मस्त आयडिया, आपण करूयात त्याच्यावरती. आणि आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. त्यांनी एक मुखडा लिहून दिला, कानी असर किरत, माझी देखणी सुरत, नाही हटत कुणाच्या नजरा, माझी पाटी हाय कोरी, माझं रूप लय भारी, नटे सावरी माळून हो ग जरा, तुम्ही जरा बघा तरी. आता त्यांनी तो तुम्ही जरा बघा तरी हा कॉल त्यांनी तिथे आणला होता, तो विचार बरोबर आणला होता, छान पद्धतीनं आणला होता. तर म्हटलं की हा एक मधला ब्रिज होऊ शकतो, ह्याच्या पुढे काहीतरी पाहिजे. कारण नुसतं इथेच संपू शकत नाही गाणं, तुम्ही जरा बघा तरी, तुम्ही जरा बघा तरी हा मुकडा नाही होऊ शकत असं मला वाटतंय. तर आपण त्याच्यावरती अजून पुढे कसे जाऊ शकतो, तिथून पुढे मेन लाईन आली पाहिजे गाण्याची, तुम्ही जरा बघा तरी, असा एक कॉल आपण डिझाईन करू आणि त्याच्यानंतर तिची मेन लाईन आली पाहिजे. मग ते म्हटले ठीक आहे. आणि अर्ध्या तासात त्यांनी अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी, लखलखते सुंदरी असं सगळं गीत तयार झालं. आणि मग आम्ही ते प्रवीणला तिथल्या तिथेच तोडकी मोडकी चाल होती त्यावेळेला केलेली, ती ऐकवली प्रवीणला. हा, तो म्हणला हे करेक्ट वाटतंय मला आत्ता तरी. काय होतं ना की तुम्ही प्रवाहामधलं एखादं गाणं कराल, म्हणजे प्रवाहात आज हे गाणं चाललंय म्हणून त्याचा एक तुम्ही मैलाचा दगड तसा त्याच्याकडे मला एक दुसरा दगड करायचा आहे असं जर बघायला गेलात तर ते वेगळं काही होत नाही. इथे आम्हाला डेलिबरेटली ते
तोडायचं होतं एक लावणी. मला हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे की आपण जर का प्रतितेश लावण्या बघितल्या आजपर्यंतच्या, म्हणजे जुन्या संगीतकारांपासून ते आत्तापर्यंतच्या ज्या हिट लावण्या आहेत त्याच्या थाटामध्ये तो त्याला भैरव थाटामधल्या साधारण, म्हणजे आपण आता पूर्वी बघितलं की बुगडी माझी सांडली ग, भैरव थाट आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल, परत तोच थाट आहे. मग वाजले की बारा असेल, अप्सरा आली असेल, चंद्रापर्यंत. हां, म्हणजे साधारण आपण जर त्याची लिस्ट काढली तर 80 to 90% ज्या लावण्या आहेत त्या थाटामधल्याच आहेत. तर आम्ही डेलिबरेटली हा विचार केला की आपण कितीही आता काही करायला गेलं तरी शेवटी त्या थाटामध्ये जेव्हा तुम्ही कंपोज करायला जाता त्या कुठेतरी सिमिलॅरिटी ही येतेच. तुम्ही ते अवॉइडच करू शकत नाही, कारण की ती प्रोग्रेशन्स वापरली गेली आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे तुम्ही जरी प्रयत्न केला तरी त्याच्यात एक सिमिलॅरिटी येते. सो ते कुठेतरी ब्रेक करायचे, म्हणून मदन मंजिरी या गाण्यामध्ये तो थाट नाहीये. ते एक फ्रेश कंपोजिशन आहे खरंय. आणि ते करणं खूप अवघड होतं. त्याच्यामध्ये म्हणजे खूप वेगळ्या बाजाची ती लावणी आहे, म्हणजे हां. सुरावटींच्या भाषेत बोलायचं त्याला झालं तो पारंपरिक जी ठेवण असते, एक जो प्रकार आहे लावणीचा, त्या थाटामध्ये ती न करून शुद्ध सुरांमध्ये केलेली ती लावणी आहे. तो एक चॅलेंज तुम्ही नक्की ऐका. आणि त्या लावणीच्या सुरुवातीला जसं पूर्वी म्हणजे हुनाजी बाळ वगैरे हे एक मेल रॅप, आता ज्याला आपण मेल रॅप म्हणतो, तसं त्या काळामध्ये जी एक पद्धत होती, म्हणजे जसं सवाल जवाब असेल, सवाल जवाब किंवा लटपट तुझं चालण्याचा जो फॉर्मॅट आहे त्या फास्ट फॉर्मॅटमध्ये पुरुषांचा जो एक प्रकार आहे तो प्रकार या लावणीच्या सुरुवातीला होतो, जो विश्वजितनी त्याच्या आवाजामध्ये ही अशी कोवळीनार रूप अलवार, तो जो सगळा फॉर्मॅट आहे तो जुन्या लावणीचा एक ठेवण आहे. त्यांनी त्या लावणीची सुरुवात होते. वा. चित्रपट झाले, मालिका झाल्या, लाईव्ह शोज झाले, परदेशातल्या कॉन्सर्ट झाल्या. आता नवीन अजून काय आहे, आगामी प्रोजेक्ट्समध्ये काय आहे ते ऐकायला आवडेल. आगामी एक खूप गोड चित्रपट आम्ही सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत आणि तो गोडवा आहे तो अतिशय मुरलेला आहे, गुलकंदासारखा. अर्थात गुलकंद 1 मेला रिलीज होतोय आणि त्याची गाणी ऑलरेडी रिलीज झाली आहेत. खूप गाजतात गाणी, खूप अप्रतिम प्रतिसाद आहे गाण्याला. ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके कलाकार समीर चौगुले, ईशा डे, त्यानंतर प्रसाद ओक, सईत अमणकर, सगळे कलाकार ह्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला ते इतके हसवणार आहेत आणि तरीसुद्धा तुमच्या मनाचा ताबा ते घेणार आहेत. ही एक फॅमकॉम स्टोरी आहे. फॅमकॉम म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न आहे की फॅम म्हणजे फॅमिली, कॉम म्हणजे कॉमेडी. फॅमिली म्हणजे कुटुंब आणि कॉमेडी म्हणजे विनोदी चित्रपट. हे अगदीच क्लिअर होण्याजोगं आहे. तर सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं या चित्रपटामध्ये की कॉम फॅम असं नाहीये, ती फॅम कॉम आहे. म्हणजे फॅमिली सगळ्यात फ्रंटला आहे, कुटुंब महत्वाचं आहे, कुटुंब महत्वाचं आहे, त्यातली नाती महत्वाची आहेत. त्याला कॉमेडी हा एक त्याचं सपोर्टिंग अंग आहे. म्हणजे तुम्ही हास्य जत्रामध्ये ज्या स्किट्स बघता किंवा जो फॉर्मॅट आहे तिथेही हेच मोठे गोस्वामी आहेत. त्यांनी गोष्ट वेगळ्या पद्धतीनं, फिल्म चित्रपट माध्यम वेगळं आहे आणि त्या माध्यमातनं छान पद्धतीनं मांडली आहे. महत्वाचं त्यातलं म्हणजे की तिथे दिसणारा समीर चौगुले आणि इथे असणारा समीर चौगुले, त्याचा कॅरेक्टर, याचा ग्राफ वेगळा आहे, सईचा वेगळा आहे, प्रसादचा वेगळा आहे आणि सहकुटुंब बघण्याजोगा चित्रपट आहे. विश्वजित, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? अच्छा, आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपण मुंबई पुणे मुंबई प्रेमाची गोष्ट ती सध्या काय करते, अनेक चित्रपटांचा जो उल्लेख केला त्यात आपल्याबरोबर एव्हरेस्ट म्युझिक आपलं असोसिएशन हे खूप जुनं आपलं असोसिएशन आहे. आणि आत्ताचे आमचे दोन्ही चित्रपट म्हणजे गुलकंद आणि प्रेमाची गोष्ट 2 जे म्हणजे मे आणि जूनमध्ये रिलीज होत आहेत ते एव्हरेस्टचेच आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं जाऊ रे कशाला थिएटरमध्ये जायचं, नंतर बघू ना OTT वरती. तर काय असतं ना, आम्ही जे म्युझिक केलेलं असतं ना ते 5.1 म्युझिक असतं, ते थिएटरच्या त्या सिस्टीमवरती जसं ऐकू येतं आणि त्याची जी मजा असते ती थिएटरमध्येच येऊ शकते. ती घरी बसून मोबाईलवरती बघून आपलं येता जाता ती मजा नसते. ती पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन बघण्यामध्ये जी मजा असते फॅमिलीबरोबर ती तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि थिएटरमध्ये जाऊन आमचाच असा नाही तर प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण त्याशिवाय मराठी इंडस्ट्री पुढे येऊ शकत नाही. तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य ह्याला लाभलंच पाहिजे. या सिनेमामध्ये एक चल जाऊ डेटवर नावाचं गाणं आहे जे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत, हा एक योग बऱ्याच दिवसांनी जुळून आलेला आहे. म्हणजे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत हे समीकरण खूप दाजीबापासनं महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना माहिती आहे. खरंय. इथे पहिल्यांदा ते दोघं गायक म्हणून आमच्या संगीत दिग्दर्शनाखाली एकत्र आलेले आहेत आणि खूप धमाल गायलेले आहेत ते गाणं. आणि तुम्ही सगळ्यांनी आता सध्या बऱ्याच रील्स मधनं इकडे तिकडे तुम्ही बघितलंच असेल, खूप जणांनी त्याच्यावर डान्स केलेला आहे. सई, समीर, प्रसाद यांचं ते गाणं आहे ईशा. थोडी झलक.
टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात, भेद भेद वाढते कशी ग मनात, प्रिय चल हो दे कहर, चल 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 जाऊ डेटवर, कॉर्नर सीटवर माझा हात धर, लाडानं करू गुल गुल कर, थोडा धीर धर बघतया शहर, सलगी करू नको हळूहळू र, पिक्चर हा प्रेमाचा पाहू मोठ्या स्क्रीनवर, चल 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 जाऊ डेटवर. क्या बात आहे. म्हणजे खरोखरच आपल्याला सुद्धा आता डेटवर जायला पाहिजे आणि अनेक मराठी चित्रपट हे वारंवार बघायला पाहिजेत. खरं. तेव्हा याच नोटवर आपण या गप्पांची सांगता करतोय. अविनाश आणि विश्वजित, तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढचा सगळा प्रवास, वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही प्रतिक्रिया देऊन नक्कीच कळवू शकता. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत असेल. आणि याबरोबरच मी गणेश आचवल या कार्यक्रमातनं अनुमती घेतोय. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. श्रोते हो, सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजित यांची गणेश आचवल यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.